नमस्कार प्रेक्षकांनो, पाठराखील मालिकेमध्ये आलोक स्वतःच्या बापाला बाप म्हणण्यासाठी नकार देणार आहे. याचमुळे चिडलेला इंद्रजित सुलक्षणाला जाब विचारायला जाणार आहे. त्याच वेळेला ती आलोकचं सगळं काही सत्य इंद्रजितला सांगणार आहे. त्यावेळेला इंद्रजितला खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, आता इंद्रजित प्राजक्ताला सून म्हणून पसंत करेल का? आलोक आणि प्राजक्ताच्या लग्नाला संमती देईल का? किंवा इकडे वैद्यभुवांना आलोकचं सत्य कळेल का? असे बरेचसे प्रश्न प्रेक्षकांपुढे आहेत. कालच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की भाग्य आणि प्राजक्ता जाऊन आता लग्नासाठी खरेदी करून आलेल्या असतात. इथे आता भाग्या काय करते, एक बॉक्स घेते आणि तिच्या बाबांच्या समोर जाते आणि म्हणत असते, हे धरा तुमच्यासाठी आहे. त्यावेळेला वैद्यभुवा म्हणतात, भाग्या हे काय आहे? त्यावेळेला भाग्या म्हणत असते, सगळ्यात मोठं मामाचं कर्तव्य भाचीच्या लग्नामध्ये काय असतं बरं? पिवळ्या कलरचं तिला वस्त्र द्यायचं असतं आणि ही पिवळ्या कलरची साडी बाबा मी आणली आहे, ही तुम्ही प्राजक्ताला द्या. त्यावेळेला आता वैद्यभुवांना भाग्याचं खूप कौतुक वाटत असतं. ते म्हणत असतात, आपली मुलं ज्यावेळेला आई वडिलांची कर्तव्य स्वतः पार पाडायला लागतात, यापेक्षा मोठी गोष्ट आई वडिलांसाठी कोणतीच नसते. आता इकडे वैद्यभुवा म्हणत असतात, चारू बघितलंस का, आपली मुलगी आता मोठी झाली आहे. आता मुलगी आपली कामं स्वतःच्या अंगावर घेऊन करायला लागली की. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, बाबा मी विचार केला तुम्हाला कुठे शॉपिंग मध्ये गुंतवून ठेवायचं, म्हणून मीच ही साडी घेऊन आले प्राजूसाठी. आता इकडे प्राजक्ता म्हणत असते, अगं भाग्या पण तू ही साडी घेतलीस कधी बरं? मला तरी काही कळलंच नाही की. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, अगं उगीच का तुला मी सारखी ट्रायल रूम मध्ये घालवत होते. आता इकडे वैद्यभुवा काय करतात, भाग्याच्या हातातील बॉक्स घेतात आणि प्राजक्ताकडे वळतात आणि तिला म्हणत असतात, प्राजू दिवस किती भराभर निघून गेले ना, एवढीशी चिमुरडी होतीस तू आणि तुझ्यासाठी मी खेळायसाठी बाहुली आणून देत होतो आणि आज काळ किती बदलला, आज मी तुझ्या लग्नाची साडी तुला देत आहे. प्राजक्ता मी खरंच एक नशीबवान मामा आहे बघ, ज्याची भाची अंगा खांद्यावर खेळली, तिची लहानाची मोठी माझ्या समोर झाली आणि तिचंच कन्यादान करण्याचं भाग्य आज मला मिळत आहे. असं एवढं चांगलं नशीब कोणाचंच नसेल बघ. प्राजक्ता आज मी तुला ही साडी देत आहे, पण ही फक्त साडी नाहीये, तर हा एक तुझ्या मामाचा आशीर्वाद आहे. आजपर्यंत तू सगळ्यांच्या सुखाचा विचार करत आलीस, पण आज माझा तुला आशीर्वाद आहे की तुझ्या आयुष्यामध्ये सर्वात जास्त सुख मिळते. वैद्यभुवांचं हे बोलणं ऐकून सगळेच भावनिक झालेले असतात. भाग्याच्या चेहऱ्यावर छान प्रसन्नता दिसत असते. आता इकडे प्राजक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. आता ती चेहऱ्यावर हसू ठेवूनच मामाच्या हातातून ती साडी घेते. आता इकडे तृप्तीचं मात्र काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. ती कौस्तुभला म्हणत असते की अरे यांचा ड्रामा तर असंच चालत राहील, चल आपण बाहेर जाऊया, छान पॉपकॉर्न खाऊया, पिक्चर बघायला जाऊया. हे ऐकून कौस्तुभ तिला म्हणत असतो, गप्प बसतीस का जरा? त्याला तृप्ती म्हणत असते, जाऊ दे बाई, तुमचं काहीतरीच असते आणि लग्नामध्ये आपण काही जुनी कपडे घालणार आहोत का? या दोघी शॉपिंगला गेल्या आणि मला सांगितलं सुद्धा नाही. असू दे, या लग्नामध्ये आपण दोघे आहोत काय नाही काय आपल्याला कोण विचारते बरं? आता इथे कौस्तुभ तृप्तीला शांत बसवत असतो. आता इकडे प्राजक्ता आणि वैद्यभुवा चांगलेच भावनिक झालेले असतात, म्हणून हा मूड चेंज करण्यासाठी भाग्या लगेच म्हणते, चला चला आता बस झालं बरं, तयारी करायला सुरू करूया. भाग्या म्हणत असते, मी वहिनी आणि दादा डेकोरेशनचं काम करणार, आई आजी आणि मम्मी तू स्वयंपाकाचं बघ आणि बाबा तुम्ही बसून प्राजूचं लग्न एन्जॉय करायचं. आता ही प्राजक्ता सगळ्यांना ज्यांची त्यांची कामं वाटून देते आणि स्वतः सुद्धा कामाला लागते. इकडे आता वैद्यभुवा पुन्हा एका वेगळ्याच दृष्टीने प्राजक्ताकडे बघत असतात. खूप भावनिक झालेले असतात ते. आता आरव मात्र भाग्याच्या आठवणींमध्ये रमलेला असतो. मोबाईलवर तिचा फोटो काढून एक सारखा तिच्याकडेच बघायला लागलेला असतो. आता इकडे आरव मात्र भाग्याच्या प्रेमामध्ये चांगलाच वेडा झालेला असतो. आता तो तिच्या आठवणींमध्ये मग्न होतच मोबाईलवर तिचा फोटो पाहत असतो. आता आरवला भाग्याच्या फोटोकडे पाहून तिच्या बरोबरचे सगळे क्षण आठवायला सुरू होतं. ज्यावेळेला भाग्याने रस्त्यावरच एका गुंडाला मारलेलं असतं आणि त्या गुंडाने ढकलल्यानंतर आरवनेच तिला धरलेलं असतं. त्यानंतर आरवने तिच्याबरोबर एक पार्टी एन्जॉय केलेली असते. त्याचबरोबर भाग्याने स्वतःचं लग्न किती हिमतीने मोडलं होतं आणि किती धडाकेबाज ती बोलली होती, हे सगळं आरवला आठवत असतं. आता आरव भाग्याच्या आठवणीतून बाहेर येऊन लॅपटॉप पुढे उघडतो आणि कॉपी घेतच कामाला सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असतो. आता ती कॉपी पाहून पुन्हा आरवला भाग्याची आठवण येते. आता भाग्याला सुद्धा कॉपी आवडत असते, हेच त्याला आठवतं. आता आरवला काही केल्याने घरामध्ये चैनच पडत नसतो, म्हणून
म्हणतो आता गाडीत बसून बाहेर जात असतो. आता गाडीत बसल्यानंतर सुद्धा त्याला भाग्याचीच आठवण येत असते. आता गाडीत बसल्यानंतरचे क्षण त्याला आठवतात ज्यावेळेला भाग्याचं लग्न मोडलेलं असतं आणि आरव तिला गाडीत बसवूनच घरी नेत असतो. आता त्याच वेळेला भाग्य आणि त्याच्यामध्ये खूप गंमत जम्मत झालेली असते, तेच आरवला आठवत असतं. त्यानंतर इकडे आता आलोक त्याच्या रूम मध्ये पुस्तक वाचत बसलेला असतो. तेवढ्यातच इंद्रजित तेथे रूम मध्ये आत येतो. आता इंद्रजित आलोकला माय चांप म्हणून हाक मारतो. त्यावेळेला आलोक चिडतो आणि म्हणतो की माझ्या रूम मध्ये यायच्या अगोदर परमिशन घ्यायची, एवढी साधक गोष्ट माहीत नाही का? त्यावेळेला आलोकचे बाबा म्हणजे इंद्रजित पुढे येतात आणि म्हणत असतात, अरे असं काय करतोयस? आता मी विचारून आतमध्ये यायचं का? तुला माहित तरी आहे का तुझ्याजवळ कोण आला आहे? हे बघ तुझे बाबा तुझ्याकडे आले आहेत. इथे आता इंद्रजितने आरवला स्वतःच्या मिठीमध्ये घेण्यासाठी हात पसरलेले असतात. आता बाबा म्हटल्यानंतर आलोक रागानेच इंद्रजितकडे बघतच उभा राहतो. आता इंद्रजित म्हणत असतात की आलोक अगदी लहानपणी दिसायचास तसाच तू आत्ता दिसत आहेस बघ. आता इंद्रजितची ही अपेक्षा असते की आलोकने त्याला घट्ट मिठी मारावी, पण तसं काही होतच नाही. इथे आता आलोक काही केल्याने इंद्रजितचं बोलणं ऐकूनच घेत नाही. तो पुन्हा पुस्तकामध्ये लक्ष घालतो. त्यावेळेला इंद्रजित म्हणत असतो, अरे असं काय करतोयस आलोक? एकदा बघ तरी माझ्याकडे, बघ माझ्याकडे बरं, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय बरं. आता इंद्रजित एक बॉक्स उघडतो. त्या बॉक्समध्ये छानसा कॅमेरा असतो. हे बघ आलोक, तुला कॅमेरा आवडतो ना, म्हणून मी तुझ्यासाठी कॅमेरा आणला आहे. पण आलोक काही केल्याने त्या कॅमेऱ्याकडे इंद्रजितकडे बघायलाच तयार नसतो. आता इंद्रजित म्हणत असतो की अरे आलोक असं काय करतोयस? बघ किती भारीतला कॅमेरा आहे हा. या कॅमेराची खासियत काय आहे माहित आहे का? या कॅमेरामध्ये तुला जसे पाहिजे तसे फोटो तुला काढता येणार आहेत. अरे घे बरं कॅमेरा, इकडे बघ बरं, आणि या कॅमेरामध्ये पहिल्यांदा तुझ्या बाबाचाच फोटो काढ. आता आलोक बोलायला लागतो. तो म्हणत असतो, माझ्यासाठी माझ्या बाबांचा फोटो कधीच भिंतीला लागला आहे. हे ऐकून इंद्रजितला खूप राग येतो. इंद्रजित जोराने ओरडूनच आलोकला म्हणत असतो, तू स्वतःच्या बाबाला इग्नोर करत आहेस, स्वतःच्या बाबाकडे एक नजर टाकून बघत सुद्धा नाहीस का बरं? तू माझा एवढा तिरस्कार करतोयस बरं? त्यावेळेला आलोक म्हणतो, ज्या गोष्टी अस्तित्वातच नाही आहेत त्या गोष्टींचा काय तिरस्कार करायचा बरं? त्यावेळेला इंद्रजित पुन्हा आलोक म्हणून जोराने ओरडतो. आता इथे इंद्रजित जोराने ओरडल्यानंतर आलोकला राग येतो आणि तो हातातील पुस्तक घेतो आणि त्या रूम मधून रागानेच बाहेर निघून जातो. आता इंद्रजित जोराने आलोक आलोक करून ओरडायला लागलेला असतो. त्याच वेळेला हे ऐकून सुलोचना तिथे येते. आता इंद्रजितचे हे बोलणं ऐकून सुलोचना तिथे येते. इकडे भाग्याच्या घरी आता छान प्राजक्ताच्या मेहंदीची तयारी चाललेली असते. आता इकडे तृप्ती छान प्राजूची मेहंदी असा बोर्ड लावत असते आणि तो सरळ करण्यासाठी भाग्या सांगत असते. आता भाग्य इकडे स्वतः टिपॉयवर चढून फुलांच्या माळा वगैरे लावायला लागलेली असते आणि तिला कौस्तुभ मदत करत असतो. आता कौस्तुभ भाग्याला म्हणत असतो, अगं भाग्या उतर खाली, तू मी करतो बरं, तू का करतेस सगळं काम? आता भाग्या म्हणत असते, नाही मीच करणार, तू फक्त व्यवस्थित टेबल धर खालून. त्यावेळेला आता वैद्यबुवा म्हणत असतात, प्राजू बघतेस का तुझी बहीण किती उत्साहाने सगळी कामं स्वतःच करत आहे? त्यावेळेला भाग्या म्हणत असते, हो मग करणार तर, माझ्या बहिणीची मेहंदी आहे. आता इकडे तृप्ती फुलांची सजावट करत असते. त्याच वेळेला ती भाग्याला म्हणत असते, भाग्या प्राजूचं लग्न होत आहे हे महत्वाचं नाही, पण प्राजूचं लग्न सूर्यवंशांच्या घरी होत आहे हे महत्वाचं आहे. त्यावेळेला वैद्यबुवा थोडी गंमतच करतात या तृप्तीची. आता म्हणत असतात, चिकट टेप लाव. त्यावेळेला तृप्ती म्हणते, काय? त्यावेळेला सगळेजण हसायला लागतात. आता वैद्यबुवा म्हणत असतात, अगं तिथे फुलांना चिकट टेप लाव, तुला काय वाटलं बरं? आता इथे सगळेजण हसायला लागतात. आता हे सगळेजण कामं करत असतात. तेवढ्यातच आई आजी तेथे येते आणि म्हणत असते, अरे आवरा, किती वेळ लावताय, पटापटा कामं करा बरं. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, हो आई आजी तुझं बरोबर आहे, सगळी कामं अगदी वेळेत आवरली पाहिजेत. त्यावेळेला आता भाग्या म्हणत असते, वेळेत कामं व्हायला पाहिजेत ना, मग आई आजी एक काम कर, हे मेहंदीचे कोण तू सजवून ठेव बरं. त्यावेळेला त्या आई आजी म्हणत असत की कशाला, मी नाही सजवणार बरं, मला काही दुसरं काम नाही का, मी काही रिकाम टेकडी आहे का? आता तृप्ती लगेच हळूच म्हणत असते, हो त्यांना भरपूर कामं आहेत ना, म्हणूनच अशा रिकाम टेकड्या बसल्या आहेत. त्यावेळेला त्या आई आजी लगेच गपग चोंबडे तू काही बोल नकोस असं म्हणल्यानंतर तृप्ती शांतच बसते. आता भाग्या म्हणत असते, आई आजी अशी का करतेस बरं, काही काम करणार नाहीस का म्हणतेस तू? त्यावेळेला आई आजी पुन्हा म्हणते, मी तुला स्पष्ट सांगते, मी काहीही काम करणार नाही, मी खरं सांगते तुम्हाला, मी या
लग्नापासून थोडी लांबच राहणार आहे. आता वैद्यबुवा म्हणतात, अहो सासूबाई असं काय करताय, आपल्या घरातील शुभ कार्य आहे ना हे. त्यावेळेला त्या आई आजी म्हणत असतात की नाही, हे शुभ कार्य तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी तर हे अशुभ कार्यच आहे. आता आई आजीचं असलं बोलणं ऐकून भाग्याला राग येतो आणि प्राजक्ताला वाईट वाटतं. आता भाग्या मेहंदीचे कोण हातामध्ये घेते आणि आजी समोर जाते आणि म्हणत असते, आई आजी नेहमी तू अशी का वागतेस बरं, अशी का बोलतेस तू. आता ती आजी भाग्याला म्हणत असते की अगं भाग्या, आपल्यापेक्षा मोठी बहीण घरात असताना लहान बहिणीचं लग्न चाललं आहे, या गोष्टीचं मला कसं बरं वाटेल बरं. आता भाग्याला आई आजीच्या बोलण्याचा खूप राग येतो. ती म्हणत असते, आई आजी तुला या लग्नापासून लांब राहायचंय ना, आणि काही काम सुद्धा करायचं नाहीये, मग चल आता तू इथे थांबू नको, जा तुझ्या घरी बरं. आता भाग्या जरा जास्त स्पष्ट बोलते. इकडे प्राजक्ताला आवडलेलं नसतं आणि तृप्तीला हसू आलेलं असतं. आता आई आजी म्हणत असते, तू मला घरी जायला सांगतेस का. त्यावेळेला भाग्या म्हणत असते, हो तुला काही करायचंच नाही का, तू इथे बसून असं काहीतरी कुचकं बोलण्यापेक्षा जा तू घरी तुझ्या. आता भाग्या एवढी चिडलेली पाहून प्राजक्ता म्हणत असते, भाग्या शांत हो बरं, भाग्या प्लीज प्लीज तोंड बंद कर आणि शांत हो, आजच्या दिवशी तरी असा दंगा घरामध्ये करू नकोस. आता भाग्या म्हणत असते, अगं प्राजू बघ ना पण तू. त्यावेळेला आता आजी सुद्धा गप बसते आणि भाग्या सुद्धा गप बसते. आता भाग्या काय करते, हातामध्ये जे मेहंदीच्या कोणाचं ताट असतं ते आई आजीला देत म्हणत असते, हे ताट तूच सजवायचं आहेस, हे कोण सुद्धा तूच सजवायचे आहेस. त्याला आई आजी अगो पण असं म्हणणार, इतक्यातच भाग्या म्हणते, काही सुद्धा बोलायचं नाही, तयारी तू सुद्धा करायची आहेस. आता तृप्ती लगेच भाग्याला स्वतःजवळ ओढून घेते आणि हळूच म्हणत असते, भाग्या बरं झालं हा तू बोललीस म्हणूनच ही आजी गप बसली बघ, नाहीतर आम्हा कोणालाही गप्प बसणाऱ्या नाहीयेत, आणि बहीण असावी तर अशी बघ. त्याला भाग्या म्हणते, आता पटलं ना, भाग्याच्या प्राजक्ताच्या लग्नाबद्दल मला कोणतंही जलस फील होत नाहीये, मला उलट खूप आनंद झाला आहे तिचं लग्न होत आहे पाहून. इथे आता इंद्रजितला आलोक म्हटलेला असतो ना की माझ्या बाबांचा फोटो माझ्यासाठी कधीच भिंतीवर लागला आहे, ते आठवून खूप राग येत असतो. त्याच वेळेला सुलक्षणा म्हणत असते की हा कॅमेरा असतो छानशा आठवणी टिपण्यासाठी, पण त्या आठवणी अगोदर तयार कराव्या लागतात. आता सुलक्षणा इंद्रजितला म्हणत असते, तुम्ही कॅमेरा तर आणला आहे पण त्यासाठी आठवणीच नाहीये. तुम्हाला एक गोष्ट माहित आहे का, आलोक ज्यावेळेला 10 वर्षाचा होता त्यावेळेला त्याच्या हातातील कॅमेरा तुटला आणि तो कॅमेरा तुटला म्हणून तो खूप रडायला लागला, स्वतःला त्रास करून घ्यायला लागला, म्हणून मी त्याच्यासाठी नवीन कॅमेरा आणून दिला, पण त्याने तो कॅमेरा घेतला नाही, त्याला हात सुद्धा लावला नाही. का माहित आहे का, तर त्याची त्याला सवयच लागली होती त्याच्या जुन्या कॅमेऱ्याची, आणि अगदी आज सुद्धा त्याला तीच सवय आहे. त्याला त्याच्या जुन्याच गोष्टी आवडतात, नवीन गोष्ट आयुष्यामध्ये नकोच हवी असते. ज्यावेळेला त्याचा जुना कॅमेरा तुटला त्याच वेळेला त्यानं फोटोग्राफी सोडली आणि तो चित्रांच्याकडे वळाला. आणि सवयींचं सुद्धा असंच आहे, एखादी गोष्ट असो किंवा एखादी माणसं, त्या गोष्टीची सवय व्हायची असेल तर ती गोष्ट किंवा माणूस अगदी आपल्या समोर असावी लागते. आता सुलक्षणा रागाने म्हणत असते की असं म्हणतात एखाद्या गोष्टीची सवय मोडायला 10-15 दिवस पुरतेत, पण इथे तर 10-15 वर्ष उलटून गेलीत की. असं म्हणल्यानंतर इंद्रजित रागाने सुलक्षणाकडे पाहायला लागलेला असतो. सुलक्षणा म्हणत असते, आलोकचं अगदी तसंच आहे, आलोकला आयुष्यामध्ये नवीन वस्तू आणि नवीन लोक नकोच हव्या असतात, आणि आलोक ज्या गोष्टींना पसंत करतो, ज्या लोकांना पसंत करतो त्यांना अगदी मनापासून जपतो, आणि ज्या लोकांना तो पसंत करत नाही त्यांच्याकडे तो ढुंकून सुद्धा बघत नाही. त्याला सगळ्या गोष्टी अगदी टेम्पररी नाही तर परमनंट हव्या असतात. आलोकला ज्या गोष्टी जशा आहेत तशाच हव्या असतात, त्यामध्ये तो कधीच बदल करत नाही, आणि जर त्यामध्ये काही बदल झाला तर असं होतं जिवंत माणसं सुद्धा त्याला अस्तित्वात नाहीत असं वाटायला सुरू होतं. आता इंद्रजित चिडून म्हणत असतो की माझा पोटचा मुलगा मला बाप म्हणायला नाही म्हणतोय, तो माझा तिरस्कार करतोय, तो माझं तोंड सुद्धा पाहायला तयार नाही, पण यामध्ये त्याची नाही तर तुझी चूक आहे, आणि तू माझ्या मुलांना माझ्यापासून तोडला आहेस, नुसतं आलोकला नाही तर आरवला सुद्धा माझ्यापासून तू तोडला आहेस, आमच्यामध्ये दुरावा निर्माण केला आहेस. ज्यावेळेला मी कामासाठी बाहेर होतो त्यावेळेला मुलांच्या मनामध्ये माझ्याबद्दल तू तिरस्कारच भरला आहेस. फक्त मी ज्यावेळेला बाहेर होतो तेव्हा त्यांच्या मनामध्ये बापाबद्दलची जागा तू निर्माण करायला हवी होतीस, तर तू तसं केलं नाहीस. एक आई म्हणून तू आज हरली आहेस. आता सुलक्षणा चिडून म्हणत असते, जो माणूस प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येक माणसापुढे हरला आहे, कोणाचंही त्याने मन जिंकलं नाही, कोणासाठी वेळ
वेळ काढला नाही त्या माणसाने मला आज आयुष्याबद्दल धडे सांगावे आणि माझ्या जबाबदारीची मला जाणीव करून द्यावी, यापेक्षा मोठी थट्टा काय असणार आहे बरं. आता इंद्रजित खूप चिडलेला असतो. आता सुलोचना म्हणत असते की कुठल्या नवऱ्याला आणि कुठल्या बापाला मी मान द्यायला हवा होता बरं. ज्या नवऱ्याने फक्त मुलं जन्माला घालण्यापलीकडे काहीही केलं नाही, त्या बापाला आणि त्या नवऱ्याला मनामध्ये स्थान द्यायला हवं होतं का. जो बाप मुलांची कधी चौकशीही करत नव्हता, त्यांचे वाढदिवस विसरायचा, कधी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. मुलं प्रश्न विचारायचे की माझे बाबा कुठे आहेत, त्यावेळेला मुलांना कशी उत्तरं दिली आहेत आणि त्यांना कसं सावरलं आहे ते माझं मलाच माहीत आहे. आता सुलोचना खूपच चिडलेली असते. ती म्हणत असते तुम्हाला माहीत आहे का, आलोक लहान होता त्यावेळेला शाळेमध्ये एक निबंध लिहायला सांगितला होता आणि तो विषय होता माझे बाबा. त्यावेळेला आलोकने काय लिहिलं होतं तुम्हाला माहीत आहे का. त्याने फक्त एवढंच लिहिलं होतं की आय डोंट नो. आता हे ऐकून इंद्रजित पुन्हा रागाने सुलोचनाकडे पाहत असतो. आता सुलोचना म्हणत असते मुलं म्हणजे तुम्हाला काही खेळणी वाटलीत का हो. आता ती म्हणत असते की मुलं खेळण्यासारखी कपाटात ठेवली आणि बाहेर कुठेतरी फिरून आलं आणि कपाट उघडल्यानंतर तशीच जागे आपल्याला भेटतील अशी म्हणणारी खेळणी आहेत का. मुलं आहेत ती वयानुसार मोठी होतातच आणि मी माझ्या मुलांना सांभाळलं आहे, मी एकटीने. आणि एक लक्षात ठेवा, मुलांना मी म्हणत आहे, आपल्या मुलांना म्हणत नाहीये, एवढं लक्षात ठेवा. आज आलोक तुमचा तिरस्कार करतोय हे पाहून तुम्हाला राग येतोय का, तुम्हाला वाईट वाटतंय. तुम्हाला काय वाटलं होतं एवढ्या वर्षांनी ज्यावेळेला तुम्ही परत याल त्यावेळेला आलोक तुमचा बाबा म्हणून स्वीकार करेल, तुम्हाला घट्ट मिठी मारेल, तुमच्याशी बोलायला सुरू करेल. आणि आता ज्या तुम्ही गोष्टीचा विचार करत आहात ना, जो अधिकार तुम्ही मागत आहात ना, तो मागून मिळत नाही. तर माणसाने आपला अधिकार मिळवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात, काही गोष्टींसाठी वेळ द्यावा लागतो. आणि तुम्ही आलोकला अजिबात वेळ दिलेला नाहीये, त्याचा कधी मुलगा म्हणून स्वीकारच केलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही असं अचानक येऊन त्याच्यावर वडिलांचा अधिकार जर दाखवायला लागलात आणि आलोकच्या लग्नाच्या आड काहीतरी आणण्याचा प्रयत्न केलात किंवा लग्न मोडण्याचा प्रयत्न केलात तर तुमची गाठ सुलोचनाशी आहे, एवढं लक्षात ठेवा. जर तुम्ही या शुभ कार्यामध्ये काही अडकाठी घालण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला सोडणार नाही. अचानक येऊन तुम्ही असे अधिकार दाखवू शकत नाही. मी तुमचा मान अजून सुद्धा राखते. या घराची सून म्हणून तुमच्या नावाचं कुंकू लावते, मी तुमच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात नाही तर मी हातात घालते. एवढं तरी मी तुमचं नाव ठेवलंच आहे, हे लक्षात ठेवा. आणि तुम्हाला जर तुमच्या मुलांच्यावर राज्य करायचंच असेल, त्यांची जबाबदारी त्यांच्यावर अधिकार दाखवायचंच असेल तर त्यांच्यासाठी वेळ काढा आणि त्यांचं मन जिंकण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही कष्ट करा आणि त्यांचं मन जिंका, त्यांच्याबरोबर चांगले राहा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्यामध्ये जी दरी उभा राहिली आहे, जी भिंत उभी राहिली आहे ती कधीच मिटू शकणार नाही. इकडे आता वैद्यभुवांच्या घरी मेहंदीची सगळी तयारी झालेली असते. प्राजक्ता छान तयार झालेली असते. आता प्राजक्ताच्या मैत्रिणी सुद्धा आलेल्या असतात. त्या प्राजक्ताला म्हणत असतात की अगं प्राजक्ता छान तयारी झाली, अगं पण तुझ्या नवऱ्याचा फोटो तरी दाखव आम्हाला. त्यावेळेला त्या प्राजक्ता आलोकचा फोटो दाखवायला त्यांना देते. आता त्या मैत्रिणी आलोकचा फोटो पाहून प्राजक्ताला म्हणत असतात हाच का ग आलोक सूर्यवंशी. त्यावेळेला प्राजक्ता मानेनेच हो म्हणते. आता इकडे मैत्रिणी म्हणत असतात खूपच हँडसम आहे ग तुझा नवरा. त्यावेळेला तृप्ती म्हणत असते हो तो हँडसम आहे, तर दोघे जण एकमेकांसाठीच बनले आहेत ते. आता तृप्ती म्हणत असते प्राजू सगळ्यांच्या समोर एक गोष्ट तुला सांगते, लक्षात ठेवायची सूर्यवंशींच्या घरी गेल्यानंतर आम्हाला अजिबात विसरायचं नाही. त्यावेळेला प्राजक्ता मानेनेच नाही म्हणत असते. आता प्राजक्ताची एक मैत्रीण म्हणत असते अगं प्राजक्ता पण एक गोष्ट कळत नाही, असं अचानक कसं तुझं लग्न ठरलं बरं. आलोक जिजूंना तू कधी भेटलीस आणि नेमकं हे कधी घडलं आणि कसं काय लग्न ठरलं बरं. आता इथे प्राजू शांतच उभारलेली असते, काहीच बोलत नाही. तेवढ्यातच भाग्यश्री सगळ्यांच्यासाठी ज्यूस घेऊन येते आणि सगळ्यांना ज्यूस देते आणि प्राजक्ता जवळ येते आणि म्हणत असते प्राजू तुझ्यासाठी काही आणू का. त्यावेळेला प्राजक्ता म्हणत असते नको, मला काही नको आहे. आता प्राजक्ताची एक मैत्रीण भाग्याला म्हणत असते काय ग भाग्या, धाकट्या बहिणीच्या लग्नात सगळं काही आनंदाने पुढे होऊन करत आहेस की, पण अगोदर मोठ्या बहिणीचं लग्न व्हायला हवं होतं ना. आता दुसरी मैत्रीण लगेच म्हणत असते भाग्याचं लग्न आत्ताच मोडलं आहे ना, मग तिचं लग्न ठरण्यासाठी आता वेळच लागणार आहे, कधी होईल काय माहीत. म्हणूनच प्राजक्ताने स्वतःचं लग्न ठरवलं असेल आणि प्राजक्ताचं लग्न अगोदरच भाग्याच्या आधी होणार होतं हे आम्हाला माहीतच होतं, कारण प्राजू ही भाग्याच्या पेक्षा सगळ्याच गोष्टीत उजवी. दुसरी मैत्रीण लगेच म्हणत असते भाग्या तुझ्या हातावरची मेहंदी तुझ्या नवऱ्याने पाहिलीच नाही, पण प्राजक्ताच्या बाबतीत तसं काहीही घडणार नाही. प्राजक्ताचं लग्न अगदी व्यवस्थितच पार पडणार
काढणार, तिच्या हातावरची रंगलेली मेहंदी तिचा नवरा नक्कीच बघणार. आता मैत्रिणी असं काही बोलत असतात ज्याच्यामुळे भाग्याला खूप वाईट वाटत असतं. आता लगेच भाग्याचा अपमान झालाय म्हटल्यानंतर प्राजक्ता बोलते. ती म्हणत असते तुम्ही भाग्याला असं डावी उजवी म्हणण्याचं काहीही गरज नाही आहे, कारण भाग्या माझ्यापेक्षा सगळ्याच गोष्टीत उजवी आहे आणि तिने तिच्या लग्नामध्ये जे पाऊल उचलले ना ते उचलण्यासाठी खूप जास्त हिंमत असावी लागते. आणि माझ्या भाग्याला कोणीही लग्नाबद्दल काहीही विचारू नका. माझ्या लग्नासाठी ती खूप खुश आहे. लग्नाची सगळी जबाबदारी तिने स्वतःवर घेतली आहे. हे डेकोरेशन, लग्नाची खरेदी, अगदी सगळंच ती करत आहे. ती माझ्या पाठीमागे फक्त करवली म्हणून नाही तर माझी पाठ राखील म्हणून अगदी खंबीरपणे उभी आहे. प्राजक्ताने या भाग्याची बाजू घेऊन त्या मैत्रिणींचं चांगलंच तोंड बंद केलेलं असतं. आता आजचा भाग इथेच थांबवला आहे. पुढील भागामध्ये एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे कौशिकची आई प्राजक्ताच्या मेहंदीमध्ये आलेली असते आणि म्हणत असते की वैद्यबुवा, तुम्ही माझ्या चांगल्या मुलाला नाकारलं आणि प्राजक्ताचं लग्न त्या सनकी आलोकशी लावून देत आहात. प्राजक्ता, ज्या आलोकच्या नावाची मेहंदी तू लावत आहेस ना त्याच मेहंदीचा रंग नाही तर बेरंग तो आलोक स्वतःच्या रागाने करणार आहे, एवढं लक्षात ठेव. त्यावेळेला आता प्राजक्ता भाग्याकडे बघायला लागते. आता भाग्याला संशय आलेला असतो की आलोक खरंच सनकी आहेत का, म्हणजे आता आलोक रागीट आहे हे वैद्यबुवांच्या घरी सगळ्यांना कळालेलं आहे. तर प्रेक्षकांनो, आता प्राजक्ता इथे काय सावरासावर करते तेच आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, पाठ राखील मालिकेचे रिव्ह्यू तुम्हाला आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा.